महाराष्ट्राच्या मातीची अभंग विवेकपूर्ण विचार परंपरा संत श्री गोरोबा ज्ञानोबा तुकोबा, महाराष्ट्राची कुलस्वामिनी जगदंबा माये तुळजा भवानी आणि महाराष्ट्राच्या मातीचा प्राण, आत्मभान, स्वाभिमान राजा शिवछत्रपती. बंधूंनो, आज शिवराज्याभिषेक दिन. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीचा सन्मान. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे अनेक शूरवीरांच्या प्राणांचं बलिदान. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे तुमची माझी ताठमान. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे आमच्यासाठी प्रेरणा. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे कर्मयोग्यांना नवचेतना. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे शौर्याविषयीची आदर भावना. आणि हा उत्सवाचा दिवस ज्यांनी इतिहासाच्या भाळावरती आपल्या कर्तृत्वाने कोरला, ते नाव म्हणजे महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवराय. शिवराय म्हणजे अन्यायावर वार. शिवराय म्हणजे धगधगता अंगार. शिवराय म्हणजे तळपती भवानी तलवार. आणि शिवराय म्हणजे घाबरलेला अन्याय, अत्याचार. अहो, शिवशंकराचे तांडव म्हणजे शिवराय आणि खवळलेला भैरव म्हणजे शिवराय. गडकोट किल्ल्यांचं सौंदर्य म्हणजे शिवचरित्र आणि मूर्तिमंत शौर्य म्हणजे शिवचरित्र. कोणे एकेकाळी इथला माणूस गुलाम झाला होता. मध्ययुगाच्या आरंभापासून संपूर्ण भारतवर्ष परकीय यवनांच्या जुलमी सत्तेत भरडला जात होता. अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर पुढचे 300-350 वर्ष अमानुषपणानं भरलेले होते. पारतंत्र्याची काळी छाया गडद झाली होती. आम्हाला स्वत्व उरलं नव्हतं, स्वाभिमान राहिला नव्हता. पाठीचा कणा मोडला होता, नजरेत दीनवानेपणा आला होता. उघड्या डोळ्यांनी अत्याचार पाहिला जात होता, खाली मानेनं तो साहिला जात होता. माणसाचा जन्म होता, पण जनावराचं जगणं वाट्याला आलं होतं. वाट्याला आलेलं अंगवळणी पडलं होतं, त्याची सवय झाली होती. मुलगा मोठा झाला की कुठल्या तरी शहाची चाकरी करण्याचा रिवाज बनला होता. निराश झाला होता मराठी माणूस. गुलामी रक्तात भिनली होती. अवहेलना रोजची झाली होती. संकटांचा भीषण काळोख संपत नव्हता. रात्रीचा काळोख मान्य, पण दिवसाही अंधार दाटून आला होता. त्या दाटून आलेल्या गडद अंधाराच्या आरपार शिरत होती एक भेदक नजर. तिला दिसत होता त्या तिमिराच्या पलीकडला प्रकाश. आणि त्या प्रकाश किरणांचा वेध घेणारी नजर होती जिजाऊ मासाहेबांची. बाळ गर्भात होता आणि मनात मनसुबे होते. इथल्या माणसांना त्यांचं स्वतःचं स्वराज्य देण्याचे. त्यांच्यात चेतना भरायची होती. त्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून द्यायचा होता. मग 19 फेब्रुवारी 1630च्या पहाटेला पुढे सरकता सरकता आनंद झाला. शिवनेरीवर स्वराज्याचा सूर्य उगवला. त्याची आभा आनंद रूपानं गावागावापर्यंत पोचली. हिमालयानं या शिवभास्करास अभिवादन केलं. सह्याद्रीचे कणखर कडे या शिवशंभूच्या पाठीशी उभा राहिले. आणि साक्षात शिवार्धांगिनी माता शिवाई या शिवसमर्थास सामर्थ्य देण्यासाठी आली. महाराष्ट्राच्या मातीचा कण न कण रोमांचित झाला. इथल्या माणसांच्या मनात आनंद दाटून आला, कारण शिवबांचा जन्म झाला. शिवबांचा जन्म झाला. मग काय बंधूंनो, मासाहेबांच्या प्रेरणेनं एक राजा आकार घेऊ लागला. रामकृष्णाच्या शौर्य कथा त्याचं शिक्षण बनल्या. विविध शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं गेलं. मराठी मुलखाला स्वातंत्र्य देणं हेच ध्येय ठरलं. मृतप्राय माणसं जिवंत झाली. जीवाभावाचे सखे सोबती हेतुपूर्वक गोळा केले गेले. रायरेश्वराला रक्ताभिषेक झाला आणि उभा राहिला एक अजेय योद्धा आपल्या माणसांसाठी, मातृभूमीच्या संरक्षणासाठी. काळाचे कपाळ बदलू लागले.
तरुणांच्या मनगटातले बळ मस्तकाला जाऊन भिडले. राणावनातून घोड्यांच्या टापांचे आवाज घुमू लागले आणि स्वराज्याचे तोरण बांधले गेले. स्वराज्यात तोरणा आला. या किल्ल्याच्या दुरुस्तीत सोन्याच्या मोहरांचे 4 हंडे सापडले. जगदंबेनं कौल दिला, बळ दिलं. त्यात शस्त्रास्त्र घेतली गेली आणि मग सुरू झाली विजयी घोडदौड. मासाहेबांनी स्वराज्याचं स्वप्न दिलं होतं. शिवबांनी आकाशाला गवसणी घालण्याचा निश्चय केला होता. मराठा तितुका मेळ बाबा हे काम सुरू झालं होतं. माय मराठीशी इमान राखून जगणारा मराठा, महाराष्ट्र भूमीवर आघात होताच काळीज कळवळणारा मराठा. माणसं काटक होती, शूर होती, चपळ होती, प्रबळ होती. तानाजी, बाजी, येसाजी, फिरंगोजी, जीवा महाल, शिवा काशीद, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, एक एक माणूस लाख मोलाचा. तरीही दुश्मन कैकपटीनं मोठा, संख्येनंही बलवंत. मावळ्यांची फौज ती केवढी, कसा निभाव लागणार. तेव्हा सख्या भावासारखा सह्याद्री मदतीला धावून आला. बालपणापासूनचा सोबती, दगडन दगड परिचयाचा. मग सुरू झाला खेळ गनिमी काव्याचा. शिवरायांचे मावळे शत्रूसाठी भूत बनली भूत. रात्री अपरात्री कधीही हल्ले सुरू झाले. शत्रूची फौज कितीही मोठी असो, मावळ्यांना भीती ती कसली ठाऊक नव्हती. धाडसाशी मैत्री झाली होती. हजारातल्या शत्रूवर शेकड्यातले मावळे तुटून पडत होते. वेळी अवेळी हल्ला होत होता. हर हर महादेवची गर्जना असं म्हणतात गरजत होती. गर्जना घुमली, कानावरती पडली की शत्रूची दातखीळ बसत होती. तो गर्भगळीत होत होता. शेजारी ठेवलेली तलवार दिसेनाशी होत होती आणि ती हाती येईस्तोवर शिवरायांचे मावळे मृत्यूचं तांडव खेळून पसार होत होते. शत्रूसाठी हे सगळं भयंकर होतं. तो पुरता घाबरून गेला होता. बरं, या मावळ्यांना शोधायचं कुठं? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जादू झाल्यासारखे एकदम गायब. अशा रीतीनं एक एक गड स्वराज्यात सामील होत होता. भोवतालच्या भूप्रदेशावरती स्वराज्य आकार घेऊ लागलं होतं. एक एक माणूस जोडला जात होता. तसा एक एक गाव सुरक्षित होत होता. तोरणा गडापासून 15 किलोमीटर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे. हा डोंगर खूप उंच, अवघडही खूप, पण तेवढाच मोक्याचा. आदिलशहानं तिथं एक किल्ला अर्धवट बांधून सोडलेला होता. या किल्ल्यावर पहाराही थोडा ढिलाच. निवडक मावळ्यांसह शिवराय तिथं गेले. पुन्हा एकदा हर हर महादेवची गर्जना घुमली. शत्रूची माणसं मनानं पराजित झाली. किल्ल्यावर भगव निशान फडकू लागलं. गोरोबा, ज्ञानोबा, तुकोबांच्या विचार परंपरेची ती भगवी पताका, भगवा ध्वज डौलानं फडकताना पाहून सर्वांचा ऊर अभिमानानं भरून आला असेल. शिवरायांनी किल्ल्याचं नामकरण केलं राजगड. स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचं भाग्य राजगडाच्या माथ्यावरती कोरलं गेलं. आशिया खंडातले सर्वात मोठे विशाल साम्राज्य दिल्लीची मुघलशाही थरथरली. दक्षिणेतील भक्कम असलेली विजापूरची आदिलशाही हादरली. निजामशाही, कुतुबशाही घाबरून गेली. गोव्याचे पोर्तुगीज दचकले. जंजिऱ्याचा सिद्धी भयभीत झाला आणि सुरतेतला गोरा इंग्रज चळचळा कापू लागला. आपल्यापेक्षा कित्येक पट बलशाली शत्रू असतानाही शिवराय डगमगले नव्हते. त्यामुळे स्वराज्य आकार घेऊ लागले होते. न्याय प्रस्थापित होऊ लागला होता. अन्यायाला धडकी भरली होती. अत्याचाराला कंप सुटला होता. बळीचे राज्य आल्याची चर्चा शेतकरी दादा करू लागला. सगळे एक झाले. वर्णभेद गेला, जातीभेद संपला. उरला तो केवळ स्वराज्याचा मावळा. खूप खूप मोठा आहे शिवचरित्र मंडळी. किती सांगू, कसं सांगू. शाहिस्ते खान, अफजल खान, सिद्दी जोहर, मिर्झाराजे जयसिंग, आग्र्यातली कैद, आग्र्याहून सुटका, अशा अनेक प्रसंगाला अनेक पैलू आहेत. आणि या प्रसंगाच्या पलीकडेही सूक्ष्माती सूक्ष्म आहे शिवचरित्र. सगळं या वेळेत मावायचं कसं, सगळं मला तरी पेलायचं कसं. बाळसं धरलेलं स्वराज्य बघता बघता
किशोर वयातून तारुण्यात आलं. इतिहासाच्या पानांनी कवनं रचायला सुरुवात केली. युवा अवस्थेच्या स्वराज्याला प्रौढ व्हायलाही तेवढ्याच परीक्षा द्याव्या लागल्या. तरीही मासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नांना सत्याचा स्पर्श होऊ लागला होता. महाराष्ट्र भूमीत पेरलेल्या बीजांना अंकुर तर केव्हाच फुटले होते नव्हे, तर त्या स्वराज्याचा डेरेदार वृक्ष आता फळा फुलांनी बहरू लागला होता. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा खरी ठरली होती. शिवनेरी, रायगड, प्रतापगड, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, पुरंदर, तोरणा, पन्हाळा, लोहगड, सिंहगड अशा असंख्य किल्ल्यांचा दगड दगड शिवरायांचे पोवाडे गाऊ लागला होता. तेव्हा शिवरायांच्या मनात एक हेतू आकार घेऊ लागला. स्वराज्याला एक तात्विक बैठक मिळवून देण्याची आवश्यकता होती. हे आमचं राज्य आहे, स्वराज्य आहे हे इथल्या माणसांच्या मनात रुजविण्याची आवश्यकता होती. हा आमचा राजा आहे असा संस्कार मराठी मनावर बिंबवायला हवा होता. आणि यासाठी राज्याभिषेक करून घेणे क्रमप्राप्त होते. राज्याभिषेकानंतर हे सार्वभौम राज्य घोषित होणार होते. राज्याभिषेक केला गेला नाही तर भविष्यात इतिहासाने स्वराज्याला केवळ मराठी माणसाचे बंड मानले असते. शिवराय हे ओळखून होते. शत्रूवरती वचक बसविण्यासाठीही याचा उपयोग होणार होता. शिवराय हेही ओळखून होते की यामुळं पुढच्या पिढ्यांना हे स्वराज्य प्राणपणानं जपण्याची प्रेरणा मिळणार होती. यासाठी राज्याभिषेकाच्या प्राचीन परंपरेचा पुन्हा एकदा आधार घेण्याचा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आला. विविध ग्रंथांमधून काही विद्वानांनी या राज परंपरेचा अभ्यास केला आणि काही महिने अगोदर राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. बघता बघता ही वार्ता मराठी मुलखात पसरली. रयतेचा हर्ष गगनाला भिडला. एक एक दिवस मागे पडू लागला आणि एका एका दिवसागणिक या आनंद सोहळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. शिवराय एखाद्या कर्मयोग्यासारखे तटस्थ होते, स्थिर होते. पण इथल्या माणसांच्या मनाला झालेल्या आनंदाचे वर्णन करता येणे शक्य नाही. दिवस जवळ येईल तशी तशी रायगडावरची धावपळ वाढू लागली. विविध प्रदेशाच्या 4-4.5 हजार राजांना निमंत्रणे धाडली गेली म्हणतात. अनेक सरदार, राज्यातील श्रीमंत प्रतिष्ठित व्यक्ती आणि सर्वसामान्य जनता सर्वांना त्याच आदरानं राज्याभिषेकासाठी बोलावलं होतं. 32 मण सोन्याचं सुवर्ण जडित सिंहासन निर्माण करून घेतलं होतं. त्यावरती शुभ चिन्हे, राजसत्तेची अधिकार दर्शक चिन्हे अंकित केली गेली होती. त्यामध्ये मौल्यवान रत्न व हिऱ्यांच्या जडविण्यामुळे राजसिंहासन म्हणून त्याचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. राज्याभिषेकासाठी गंगा, गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्यांचे व सागराचे पवित्र जल मागविले गेले होते. रायगडावरती मंडप उभारले गेले होते. त्याला केळी कर्दळींनी सुशोभित केले गेले होते. राज्याभिषेकास येणाऱ्यांसाठी त्यांच्या मानाप्रमाणे निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण करण्यात आली होती. या सर्व प्रकारच्या अतिथी जनांसाठी रोज मिष्टान्नाचे भोजन तयार होणार होते. ज्येष्ठाचा महिना आला होता. उन्हाळा सुरू असूनही उन्हाचा दाह कमी होऊ लागला होता. मधून मधून मेघ धरित्रीला भेटण्यासाठी येऊ लागले होते. रायगडाच्या वाटा माणसांनी फुलून गेल्या होत्या. त्यांच्या स्वागतासाठी त्या वाटांवरती सुंदर कमानी उभारल्या गेल्या होत्या. देश विदेशातून मान्यवर उपस्थित होऊ लागले होते. ज्येष्ठ शुद्ध षष्टी म्हणजेच मे महिन्याच्या 30 तारखेपासूनच एक एक विधी सुरू झाला होता. रायगडाला दिवस रात्रीचं भान नव्हतं. आनंदाचा सोहळा सुरू झाला होता. दिवसेंदिवस गर्दी वाढत होती. घरोघरी सुद्धा हा उत्सव साजरा केला जात होता. प्रत्येक अंगणात सडा सारवण करून त्यावरती रांगोळ्या रेखाटल्या जात होत्या. शाहीरच नव्हे तर वासुदेवही शिवरायांचं गाणं गात होते. सायंकाळच्या समयी फुलांची आरास करून त्यावर दिव्यांची मांडणी केली जात होती. दिवाळीलाही संकोच वाटावा एवढा प्रकाश अंगणात अवतीर्ण झाला होता. तरीही सर्वांना
राज्याभिषेकाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याची ओढ होती. रायगडावरच्या दासदासींना आपण सर्वाधिक भाग्यवान असल्यासारखे वाटत होते. घरचं कार्य असल्याप्रमाणे ते रात्रंदिवस राबत होते. त्यांच्या हातांना उसंत नव्हती, तरीही शरीराला थकवा नव्हता, शीण नव्हता, कारण मनात हर्ष दाटून आला होता. विविध मंदिरात जाऊन शिवरायांनी दर्शन घेतलं. तुळजापूर वासिनी माय भवानीला स्मरून प्रतापगड निवासिनी माता भवानीला वंदन केलं. स्वतः छत्रपती होण्यापूर्वी भवानी मातेस सुवर्ण छत्र अर्पण केलं गेलं. विविध प्रकारचे होम हवन विधी सुरू होतेच. सामूहिक मंत्रोच्चारांनी वातावरण शुद्ध केलं होतं. अभिषेकापूर्वी एक दिवस सोन्या चांदीसह सप्त धातूंनी शिवरायांची वेगवेगळी तुला केली गेली. उद्या मुख्य समारंभ होता. आजच्या रात्रीलाही आनंद झाला होता. आकाशातला चंद्रही रायगडाच्या रायाचा हा समारंभ नभांगणात उपस्थित राहून पाहत होता. त्याच्या सोबतीने चांदण्याही नटून थटून आल्या होत्या. त्या तारकांनाही हा सोहळा प्रत्यक्ष पाहायचा होता. जागी असलेली रात्र मध्यरात्रीपर्यंत पोचली. मध्यरात्र समाधानानं पहाटेच्या भेटीस गेली. पहाट आनंदाने सकाळीच्या स्वागतासाठी सज्ज झाली. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 म्हणजेच दिनांक 6 जून 1674 पहाटे पहाटे शिवराय उठले. स्नानविधी झाला. आज शिवरायांनी शस्त्रपूजा केली. ढाल तलवार व धनुष्याचे प्रतिकात्मक पूजन संपन्न झाले. शुभ्र पोशाख चढवून मग ते मुख्य समारंभ स्थळाकडे निघाले. इकडे रायगडाला आज माणसांचे उधाण आले होते. जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते. प्रवेश द्वारावरती सनई चौघडे झडत होते. जरी पटक्यांनी मावळे शोभिवंत दिसत होते. येणाऱ्यांवरती फुलांची उधळण सुरू होती. गडावरील राजवाड्याबाहेर 2 हत्ती व 2 पांढरे शुभ्र अश्व स्वागतासाठी उभा केले गेले होते. सोहळ्याला उपस्थित असलेला हेनरी नावाचा इंग्रज अधिकारी आपल्या डायरीमध्ये लिहितो, गडाची वाट एवढी बिकट असताना हे हत्ती गडावर आणले कसे असतील हाच प्रश्न माझ्या मनातून जात नव्हता. इतिहासाला नवल वाटले, पण हे नवल घडले होते खरे. मागील 7 दिवसांपासून सुरू असलेला नवलाईच्या या उत्सवाचा हा 8वा आणि संपन्नतेचा दिवस होता. अष्टप्रधान मंडळ दरबारात हजर झालं होतं. नदी सागराचे जलकुंभ हाती घेऊन सेवक वाट पाहत होते. मूल्यवान पोशाख केलेले पेशवा प्रधान बाजूला उभे होते. रत्नजडीत सुवर्ण सिंहासन आपल्या जागेवरती शोभत होते. बाजूलाच एका मौल्यवान भाल्याच्या टोकावरती समपातळीत एका सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून शोभिवंत झाली होती. मासाहेबांचा लाडका शिवबा आज शिवराज होणार होता. आणि तेवढ्यात मुजरे झडू लागले, वाकून नमस्कार घडू लागले. कारण भरजरी वस्त्रालंकार मंडित, कवड्याची माळ परिधान केलेले, कमरेला भवानी तलवारधारी शिवशंभू समान दिसणाऱ्या शिवरायांचं सभास्थळी आगमन झालं होतं. अस्ते कदम पाऊलं पुढं पडू लागली. आदरानं सर्वांची सावधान स्थिती झाली. मासाहेब स्थानापन्न झाल्या. शिवराय स्थानापन्न झाले. शेजारी सोयरा राणी साहेब व 17 वर्षाचे संभाजी होतेच. आता मुख्य सोहळा सुरू झाला. मंत्रोच्चार सुरू झाले. शंखध्वनी गरजू लागले. सागर सरितांच्या उदकांचे दोघांवर अभिसिंचन केले गेले. दुग्धाभिषेक झाला. जलाभिषेक झाला. शिवराय उठले. सिंहासनाकडे जाण्यापूर्वी जिजाऊ मासाहेबांसमोर आले. वाकून पायांना स्पर्श करत नमस्कार केला गेला. त्या माऊलीनेही पानावलेल्या नेत्रांनी सदगदित झालेल्या कंठाला सावरत तोंड भरून आशीर्वाद दिला. विनयपूर्ण पाऊल मग सिंहासनाकडे वळली. सर्वांचे नयन निश्चल बनले. ते डोळे एकटक समोर पाहू लागले. शिवराय सिंहासनासमोर आले. सिंहासनाच्या प्रथम पायरीला अभिवादन केलं गेलं
आणि त्या पायरीकडे पाहताना शिवरायांना आठवला शिवा काशीद. माझ्यासारखे लाख जन्माला येतील राज, पण लाखोंचा पोशिंदा असलेला शिवाजी राजा जगला पाहिजे. राजे तुम्ही जगलं पाहिजे असं म्हणत मृत्यूच्या खाईत स्वतःहून गेलेला शिवा काशीद. राजांच्या डोळ्यातून 2 अश्रुबिंदू त्या प्रथम पायरीवर पडले. राजे एक पाऊल पुढे झाले. दुसऱ्या पायरीचं दर्शन घडलं आणि स्मरण झालं बाजी प्रभूंचं. राजे तुम्ही सुखरूप विशाळ गडावर जा, तोफांची सलामी द्या. जोपर्यंत तोफांचा आवाज होणार नाही तोपर्यंत हा बाजी प्रभू प्राण सोडणार नाही, लढत राहील, मरणार नाही. पुन्हा 2 अश्रूंची फुले त्या पायरीवरती समर्पित झाली. तिसरी पायरी दृष्टीला पडली आणि आठवला सखा तानाजी. आधी लगीन कोंढाण्याचं राज, मग माझ्या रायबाचं. जगून वाचून आलो तर लेकराचं लगीन करीन, नाहीतर मायबाप होऊन तुम्हीच लगीन लावून टाका असं म्हणणारा तानाजी. शिवरायांच्या डोळ्यातून आसवांचा ओघळ सुरू झाला. पाठमोरे शिवबा, अश्रू कुणालाही दिसले नाहीत, पण मन आक्रंदन करत होतं. जीवाभावाचे सगळे सोबती आठवत होते. अंतःकरण म्हणत होतं कसा उतराई होऊ यांचा. ज्यांच्या मूळ सिंहासन तेच पाहायला नाहीत. स्वतःला सावरत पाऊलं पुढं झाली. सिंहासनासमोर सर्वांना सन्मुख झाली. मंत्रोच्चार तसेच सुरू होते आणि कुलदेवतेचं स्मरण करून शिवराय सिंहासनावरती आरूढ झाले. आणि कुलदेवतेचं स्मरण करून शिवराय सिंहासनावरती आरूढ झाले. ब्रह्मवृंदांकडून राजमुकुट मस्तकावरती परिधान करविला गेला. भाळावरती कुंकुम तिलक केला गेला. गळ्यात पुष्पमाळा घातल्या गेल्या. तुताऱ्या फुंकल्या जाऊ लागल्या. पंचारत्या ओवाळल्या जाऊ लागल्या. अनेक सुवासिनींनी शिवरायांचं औक्षण केलं. शिवछत्रपती सिंहासनारूढ झाले. सोयरा राणी साहेब स्वराज्याच्या महाराणी बनल्या. युवा संभाजीराजे युवराज झाले. शिवरायांच्या मस्तकावरती छत्र धरलं गेलं. चामरं ढाळली जाऊ लागली. हे छत्र वडिलोपार्जित नव्हतं. मराठी माणसांना एकसंघ करून स्वकर्तृत्वाने शौर्याने ते मिळवलं होतं. या मिळविण्यातही स्वतःचा स्वार्थ नव्हता. रयतेला सुखाने 4 घास देण्याचा ध्यास होता. आनंद अश्रूंनी पुसट होणारे समोरचे दृश्य मावळे पुन्हा पुन्हा डोळे पुसून पाहत होते. ऊर अभिमानानं भरून आला होता. छाती रुंद झाली होती. मन आनंदून गेलं होतं. आसवांना हसू फुटलं. तोफांचे आवाज झाले. विविध दान केलं गेलं. मान्यवरांना अतिथींना मानाचे पोशाख देऊन सन्मानित केलं गेलं. नजराणी अदा झाले. अभूतपूर्व सोहळा संपन्न होत होता. सर्वत्र जयघोष निनादत होता. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. समारंभानंतर प्रथम एका शुभ्र धवल देखण्या अश्वावर आरूढ होऊन राजा शिवछत्रपती जगदीश्वराच्या दर्शनासाठी गेले. परतताना शिवरायांची हत्तीवरून मिरवणूक काढली गेली. लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा, जाणता राजा, संयमी, धीरोदत्त, आचारशील, विचारशील राजा, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, नीतिवंत, पुण्यवंत राजा. या राजाचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. काय बोलावं मंडळी अजून. या राजाला प्रणाम. त्याच्या शूरसंपन्न इतिहासाला प्रणाम. त्याचं स्मरण होणाऱ्या प्रत्येक दिवसाला प्रणाम. जय भवानी, जय शिवराय. रामकृष्ण हरी.